महाराष्ट्र सरकारचं एक वर्ष आणि स्टोरी तर भन्नाटच होती. पहिल्याच महिन्यात 3 भाषा पॉलिसी, जनता म्हणाली हे काय नवीन प्रॅक्टिकल, आणि सरकार लगेच कॅन्सल. इतक्या झपाट्याने यू टर्न घेतला. यानंतरचा ब्लॉकबस्टर सीन, विधानसभा लाईव्हमध्ये गेम खेळणारे, पोस्ट व्हायरल आणि खरंच त्यांना मंत्रालयातून बाहेरचा रस्ता. पण पुढचा ट्विस्ट अजून भन्नाट. गेम खेळत होते म्हणून थेट स्पोर्ट्स मिनिस्ट्री. हे काय? गेमिंग स्किल्स इक्वल स्पोर्ट्स मिनिस्टर, असंच काहीतरी नवीन गणित दिसतंय का? मग बीडचा संतोष देशमुख खून प्रकरण, लोक ओरडायला लागले. हे काय, महाराष्ट्रात नवीन जंगलराज सुरू झाले का? वरून पार्थ पवारांचं 40 एकर जमीन प्रकरण, जनता म्हणाली हे जमीन विक्री आहे का? फ्लिपकार्ट बिग बिलियन डे ऑफर, डिस्काउंट तर एकदम धडाकेबाज. हे सगळं मिळून महाराष्ट्र सरकारची वर्षपूर्ती, कॅन्सल पॉलिसीज, गेमिंग मंत्री आणि स्कॅन्डलची अखंड मालिका. म्हणून जनता आता एकच प्रश्न विचारते, पुढचा वर्ष सुधारेल की यातलं नेक्स्ट लेव्हल अनलॉक होणार?